नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फिजिकल केमिस्ट्री मधून केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे। तसा खूप मोठा आहे, हेवी वेट त्याचा आपण म्हणूया, म्हणजे वेटेज तसं जास्त आहे। आणि या चॅप्टरवर यापूर्वी झालेल्या ज्या परीक्षा असणार आहेत सीईटीच्या, त्यामध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते इथं मी हाताने लिहिलेले आहेत आणि त्याची एक पीडीएफ तयार केलेली आहे आणि ती पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या माध्यमातून तुम्ही मागणी करू शकता, तुम्हाला ते मिळून जाईल, म्हणजे फारशी अडचण येणार नाही। पण साधारणपणे असं दिसतंय की केमिकल थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरवर न्यूमरिकल्स प्रचंड विचारलेले आहेत। म्हणजे थेरॉटिकल पार्ट जरी त्यामध्ये असला तरी स्टेटमेंट स्वरूपामध्ये विचारण्याची पद्धती खूप कमी दिसते आणि त्यामुळं वेगवेगळे फॉर्म्युले यामध्ये वापरामध्ये आणलेले आहेत। ते कोणते आहेत त्याचा एक अंदाज घेऊन काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा सराव करा। निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही। कारण जेवढा सराव तुमचा होईल, जितकं प्रॅक्टिस तुमचं होईल ना, तेवढं येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप कमी कालावधी एमसीक्यू सोडवायला लागणार आहे। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून जी लिंक तुम्हाला दिलेली असणार आहे त्या लिंक मधून तुम्ही क्वेश्चन्स मिळवा, प्रिंट काढा, बघा कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे, कन्व्हर्जन्स कशी असतात, कन्व्हर्जन नेमकी कुठं केली पाहिजेत, प्रश्न वाचताना देखील डीएम क्यूब टू एम क्यूब असं म्हटलेलं आहे आणि मग इथं कन्व्हर्जन हे तुम्हाला करणं आवश्यक असतं। त्यामुळे फॉर्म्युला माहीत आहे, परंतु कन्व्हर्जन विचारल्यानंतर गोंधळ होऊ शकतो, तर तो हा होऊ नये यासाठी काही सिलेक्टेड एमसीक्यूज यामध्ये घेतलेले आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीनं कन्व्हर्जन करून हा सोपा फॉर्म्युला वापरामध्ये आणू शकता, असे काही सिलेक्टेड एमसीक्यूज आहेत। त्याचा बेनिफिट तुम्हाला निश्चित होईल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांच्यापर्यंत पण पोहोचवा, त्यालाही याची मदत होऊ द्या। म्हणजे आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जाण्याची सवय ही आपल्याकडं असायला पाहिजे। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे प्रश्न कसे असणार आहेत हे निश्चित तुम्हाला समजतील, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही। धन्यवाद।